आता शरद पवारांनी विधान भवनामध्ये शिवसेनेच्या कार्यालयामध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या घेतलेल्या भेटीमुळे मवियात वादाची ठिणगी पडली आहे आणि या भेटीवर ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही काळ चर्चाही झाली। शरद पवारांनी शिंदेंच्या कार्यालयात जाऊन घेतलेली भेट ठाकरेंच्या शिवसेनेला रुचलेली नाही। स्वागत। शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते। पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, तर अख्खं विधान भवन ओस पडलं होतं का? ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते। पण कालच्या कृतीविषयी मात्र शिवसेना ही, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की अस्वस्थ झाली, की ह्या गोष्टीची या गोष्टीची गरज नव्हती। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही। आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना, आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते? का यशवंतराव चव्हाण आहेत का? एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे। असं काय नाही, प्रत्येकाची विश्वासार्हता प्रत्येकाने टिकून ठेवायची असते। ती असल्या कृतीने भीतीने काय होत नसते। आता मला कोणाला वैयक्तिक टीका करायची नाही, पण इथे येऊन कोण मुख्यमंत्र्यांना कोण भेटतं तेव्हा मला विश्वासात घेतलं जातं का? असं काही नसतं। प्रत्येकाचा एक वैयक्तिक राजकीय, आणि ह्याच्यात आमचा 1% राजकीय अँगल नव्हता। ज्यांना विचारतं कोण मान्य असायला नसायला, राऊतांना काय असं वाटतंय सगळ्यांनी मला विचारून करावं। नॉन कॉग्निजिबल झालेले ते एनसी पोलीस स्टेशनला जशी एखादी एनसी नोंदवतात की त्या तक्रारीत नॉन कॉग्निजिबल असतं, तसं आता राऊतांचं नॉन कॉग्निजिबल अपीअरन्स झालेलं आहे। कशासाठी पवार साहेबांनी त्यांना विचारायचं? मी विधान भवनला गेल्यावर कोणाकडे जाऊ नको? कोण लागून गेले राऊत एवढे मोठे? वंदनीय बाळासाहेबांपेक्षाही शरद पवार साहेबांना जे गुरु मानतात, त्या शरद पवार साहेबांनी एखादा घेतलेला निर्णय, त्या निर्णयावरती आता शिष्याने अशा पद्धतीने जर का तिथे आक्षेप घेतलेला असेल तर मला वाटतं ही आश्चर्याची बाब आहे। आणि संजय राऊत साहेब हे कोणाचेच होऊ शकत नाहीत। एकंदरीत त्यांनी पुन्हा एकदा हेच सिद्ध केले की ते शिवसेनेचे नाहीत, ते आता उभाटाचे नाहीत, ते शरद पवार साहेबांचेच आहेत। म्हणून आपल्या गुरुने मला जी गोष्ट आवडत नाही ती केली म्हणून त्यांना खरंच वाईट वाटलं असेल। या राज्यामध्ये सगळे मिळून मिसळून या राज्याच्या विकासासाठी एकमेकाशी चर्चा करताना आपण पाहिलेलं ते आजच नाही। त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे साहेब अगर भेटले असतील आणि त्यांच्या काही, कारण की ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे काही काम असेल, भेटणं म्हणजे चुकीचं होतं असं मला वाटत नाही। शरद पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी त्या ठिकाणी सन्मानाने चर्चा करतात। शेवटी ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, त्यामुळं यावर कोणी आक्षेप घ्यायची गरज नाही। प्रत्येक घटनेला काही राजकीय ठरवू नये, प्रत्येक घटनेला राजकीय आयाम देऊ नये। मला वाटतं हे असेच महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे।